सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात आली। ही अटक नेमकी कुठे झाली, ती कारवाई कशी झालेली आहे, त्यानंतर नेमकं काय काय घडलंय जाणून घेऊया न्यूज टॉप 9च्या सुरुवातीला। सैफ हल्ला प्रकरणात कोर्टाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कटाचा संशय व्यक्त। आरोपी बांगलादेशी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय कटाचा संशय नाकारता येत नाही, कोर्टाचं निरीक्षण। दरम्यान सैफवरील हल्ल्याप्रकरणी वांद्रे कोर्टाकडून आरोपी मोहम्मद शहजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी। सैफ अली खानवर हल्ला करणारा 30 वर्षांचा मोहम्मद शहजाद बांगलादेशी असल्याचा संशय। मुंबईत विजय दास या नावानं वास्तव्य हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत असल्याची पोलिसांची पत्रकार परिषदेत माहिती। तर आरोपी मोहम्मद शहजाद बांगलादेशी असल्याचं अजून सिद्ध झालं नाही। आरोपी 7 वर्षापासून मुंबईत राहतोय, आरोपीच्या वकिलांचा दावा। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्याच्या कासारवडवलीतून अटक। लेबर कॅम्प मागच्या जंगल परिसरातून अटक केल्यानंतर सुरुवातीला चेंबूर, नंतर खार पोलीस ठाण्यात चौकशी। गुन्हे शाखा आणि वांद्रे पोलिसांची संयुक्त कारवाई। आरोपी मोहम्मद शहजादनं चोरीच्या उद्देशानं सैफच्या घरात प्रवेश करून हल्ला केला, पोलिसांची माहिती। ठाण्यातील लेबर कॅम्पमधील कारवाईचा व्हिडिओ TV9च्या हाती। मध्यरात्री लेबर कॅम्पमध्ये पोलिसांकडून चौकशी। 200 पोलिसांच्या पथकानं सापळा रचत सैफच्या हल्लेखोराला अटक केली। अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरून आरोपी लपला होता। लेबर कॅम्प मागे असणाऱ्या जंगलात आरोपी लपून बसला होता। सैफच्या घरी चोर शिरला, विरोधक म्हणाले कायदा सुव्यवस्था ढासळली। सैफ हल्ला प्रकरणावरून अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा। तर आरोपीला कोणीतरी वांद्रे भागात श्रीमंत लोक राहतात हे सांगितलं। सैफचं घर होतं हे आरोपीला माहिती नव्हतं, अजित पवारांची प्रतिक्रिया। आता एका घरात एक चोरटा शिरला की लगेच कायदा सुव्यवस्था ढासळली, हे होता कामा नयेच। आरोपी बांगलादेशातील असेल तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश। आदित्य ठाकरेंची अमित शहांवर टीका। खरोखर ते रोहिंग्या असतील तर केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे, कारण हे त्यांचं फेलियर आहे। आणि हे होत असताना जर दुसऱ्या देशांमधून असे घुसायला लागले, मग केंद्र सरकारची नक्की जबाबदारी काय आहे आणि हे फेलियर आहे का केंद्र सरकारचं? बांगलादेशी नोकऱ्यांच्या बहाण्यानं येतात आणि चोऱ्या करतात। राज्यातून रोहिंग्यांना हाकलून बाहेर काढू, तर या सापांना दूध पाजणारे मातोश्रीच्या अवतीभोवती नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना उत्तर। सगळ्या मोर्चांमध्ये आमचा प्रमुख मुद्दा हाच होता की हे बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान हे ज्या ज्या देशामध्ये जातात, ज्या ज्या राज्यामध्ये जाऊन राहतात, पहिलं नोकरी मागण्याच्या निमित्ताने येतात आणि मग घरात घुसून चाकू हल्लाही करतात। म्हणून